नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्यांच्या विश्वासार्ह आणि प्रामाणिक चॅनल सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ साधा नाही। आजचा व्हिडिओ भारतीय शेतीच्या इतिहासातला एक अत्यंत महत्त्वाचा अध्याय ठरू शकतो। कारण आज आपण बोलणार आहोत त्या शत्रूबद्दल ज्याने गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांची झोप उडवली आहे, खिशाला कात्री लावली आहे आणि मेहनतीचं सोनं मातीमोल केलं आहे। हो शेतकरी मित्रांनो, आज आपण बोलतोय थ्रिप्स बद्दल। बऱ्याच वेळा आपण काय करतो, बाजारात जातो, सगळ्यात महागडी औषध घेतो, घाम गाळून फवारणी करतो, पण 2 ते 3 दिवसांनी शेतात गेल्यावर काय चित्र दिसतं? पानं अजूनही वरच्या बाजूला वाकलेली, फुलगळ, वाढ खुंटलेली आणि निराश झालेला शेतकरी। मग प्रश्न पडतो, औषध बनावट आहेत का, की कंपनी फसवते, की आपलीच पद्धत चुकते? आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण थ्रिप्सचा पूर्ण कच्चा चिट्टा उघडणार आहोत। थ्रिप्स तयार कसा होतो, तो जमिनीत लपून कसा सैन्य उभा करतो, ब्लॅक थ्रिप्स म्हणजे नेमकं काय, नवीन संकट आहे का, आणि जेव्हा कोणतंही औषध काम करत नाही तेव्हा पक्का उपाय काय? व्हिडिओ थोडा लांब आहे, पण शेवटपर्यंत पाहिला आणि यातलं शास्त्र समजून घेतलं तर मी खात्रीने सांगतो, तुमच्या शेतात थ्रिप्स टिकणार नाही। आम्ही तुमच्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करतो, संशोधन करतो, व्हिडिओ बनवतो, म्हणून व्हिडिओला लाईक जरूर करा आणि सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूया। आता थ्रिप्सची ओळख कशी करायची? थ्रिप्स हा अतिशय सूक्ष्म कीड आहे। त्याचा आकार फक्त 1 ते 2 मिमी असतो। तो पिवळसर, तपकिरी किंवा काळ्या रंगाचा दिसू शकतो। अनेक शेतकरी समजतात की थ्रिप्स चावून रस शोषतो, पण वास्तव्य वेगळं आहे। शास्त्रानुसार थ्रिप्स तोंड खरवडणाऱ्या आणि शोषणाऱ्या प्रकारचं असतं। तो आधी पानाच्या कोवळ्या भागाला खरवडतो, जसं आपण रेतीनं घासतो, आणि पेशी फुटल्यानंतर बाहेर आलेला रस तो शोषतो। त्यामुळे पानावर चांदीसारखी झाक किंवा तपकिरी डाग दिसतात। हे डाग म्हणजे थ्रिप्सने दिलेले जखमा आहेत। आता थ्रिप्स की माइट्स ओळखण्याचा सोपा नियम। हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याला पडतो। पानं वरच्या बाजूला वाकली म्हणजे थ्रिप्स, पानं खाली वाकली म्हणजे माइट्स म्हणजे कोळी। हा नियम लक्षात ठेवा, चुकीचं औषध म्हणजे शून्य परिणाम। थ्रिप्स कोणत्या पिकावर पडतो ते आपण पाहूयात। थ्रिप्स हा भेदभाव करत नाही। मिरची, कांदा, लसूण, कलिंगड, टोमॅटो, द्राक्ष, डाळिंब, कापूस फुलात शिरून फुल गाळतो, फळावर खरखरीत वर्ण आणतो आणि बाजारभाव शून्यावर आणतो। थ्रिप्सचं जीवनक्रम सगळं इथेच अडतं। थ्रिप्सचे 4 टप्पे असतात: अंड, अळी, प्युपा आणि प्रौढ। सर्वात मोठं रहस्य म्हणजे प्युपा अवस्था। अळी मोठी झाल्यावर ती पानावरून खाली पडते आणि जमिनीत 1-2 इंच खोल शिरते। तिथे ती काहीही खात नाही, हलत नाही, पण पूर्णपणे सुरक्षित असते। वर आपण फवारणी करत राहतो, पण खाली प्युपा जिवंतच असतो। 4 दिवसांनी पुन्हा नवा थ्रिप्स बाहेर येतो, म्हणूनच 4 ते 5 दिवसात समस्या परत दिसते। ब्लॅक थ्रिप्स म्हणजे नवं संकट। थ्रिप्स पार्विस्पिनस म्हणजे ब्लॅक थ्रिप्स। जुन्या औषधांना प्रतिकार, व्हायरसचा प्रसार आणि लीफ कर्ल, स्पॉटेड विल्ट। एकदा व्हायरस आला तर इलाज नाही। आता समाधान इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणजे खर्च न लागणारे उपाय। निळे स्टिकी ट्रॅप वापरा, जेणेकरून मका, ज्वारीची बॉर्डर क्रॉप होईल। जैविक नियंत्रण वापरा, 10,000 ppm नीम तेल 2 मिलीलीटर प्रमाणे फवारायचं आहे। विक्टोरिया बर्सियाना 5 ग्रॅम मिलीलीटर प्रमाणे फवारायचं आहे। रासायनिक ब्रह्मास्त्र काय आहे तर स्पिनोसॅड, सायनेलिप्रोल, स्पिनेटोराम। ब्लॅक थ्रिप्ससाठी ग्रेसिया सिमेग्रा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर फवारणी, त्याच दिवशी संध्याकाळी ड्रेचिंग करायची आहे। वर प्रौढ आणि खाली प्युपा म्हणजे जीवनचक्र संपलं। शेतकरी बांधवांनो, ही लढाई कठीण आहे, पण शक्य नाही। योग्य ओळख, योग्य वेळ, योग्य औषधं आणि जमिनीवर लक्ष, तरच तुमचं पीक सुरक्षित। ज्ञान म्हणजे खरी ताकद, माहिती म्हणजे खरी बचत। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सत्याची शेती परिवारात सामील व्हा। तोपर्यंत जागृत राहा, स्वस्थ राहा। जय जवान, जय किसान। धन्यवाद।